आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। इरशाळवाडीवरती बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला मोठं संकट कोसळलंय। दरड कोसळल्यानं इरशाळवाडी गावच गायब झालं। दरम्यान या घटनेत 107 जण अजूनही बेपत्ता आहेत, तर दुर्घटनेमध्ये 20 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे आजही बचाव कार्य थांबवण्यात आलेलं आहे। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत थेट इरशाळवाडी या ठिकाणी पोहोचलेले आपले प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, घडल्या दिवसापासून या घटनेवरती तुमची नजर आहे। आज दिवस दुसरा आहे, मात्र मदत कार्यामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे हे मदत कार्य तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे। आज दिवसभरामध्ये काय काय करण्यात आलं आणि कुठपर्यंत येऊन ही सगळी मदत पोहोचली आहे? विशाल विशाल, इरशाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मदत कार्यामध्ये सातत्यानं पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत। काल मुसळधार पाऊस होता, काल मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते। आज सुद्धा काहीशी परिस्थिती तशीच होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता की नेमके किती जण बेपत्ता आहेत, त्या दरडीखाली किती जण अडकलेले आहेत, हा एक आकडा होता। आणि अधिकृतरित्या असं कळतंय की 107 जणांचा 7 जण जे आहेत हे याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी एक समिती सुद्धा जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे। मात्र येथील जे घटनाग्रस्त आहेत, ज्यांचा जीव वाचलेला आहे किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी आता कंटेनर हाऊस जे आहेत हे सुद्धा राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेले आहेत। त्याचं सुद्धा युद्ध पातळीवरती आज काम जे आहे हे दिवसभरात सुरू होतं, कारण का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इरशाळवाडी जी घटना घडली येथील अनेक जण आता बेघर झालेले आहेत, त्यांना निवारा नाही आहे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून जे कंटेनर हाऊस आहेत त्याची आता व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्यापर्यंत हे कंटेनर हाऊस जे आहेत हे सुस्थितीत येतील आणि हे जे घटनाग्रस्त आहेत त्यांना या कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाऊस संपेपर्यंत जे ते त्यांना ठेवण्यात येणार आहे। मात्र आज मदत कार्याच्या बाबतीत आढावा जर घ्यायचा गेला तरी मोठ्या प्रमाणात आज एनडीआरएफचे जवान गेले होते, काही लेबर कामगार जे आहेत हे सुद्धा मागवण्यात आले होते आणि 1000पेक्षा अधिक कामगार या ठिकाणी काम करतायत। हा सगळा चिखल काढण्याचा काम जे आहे हे या कर्मचाऱ्यांकडून केलं जाते, मात्र त्याला पुरेसं यश जे आहे ते मिळत नाही, कारण का मोठ्या प्रमाणात चिखलाचा मलिदा जो आहे तो मलबा त्या ठिकाणी साचलेला आहे आणि आजपर्यंत काल आणि आज या दोन्ही दिवसांमध्ये मिळून फक्त 20 मृतदेह आज सुटलेली आहे। मात्र 107 जणांचा अद्याप शोध जो आहे तो कधी होणार आहे, किती दिवस त्याच्यासाठी लागणार आहेत हे मात्र याची स्पष्टता कुठेही येत नाही, कारण का मोठ्या नक्कीच विशाल, जे बेपत्ता आहे त्यांचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र लवकरात लवकर त्यांच्या पुनर्वसनासाठी किंवा तात्पुरत्या स्वरूपात आता पावसा पाण्यामध्ये राहण्याची सोय ही सरकारकडून केली जाते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।